संपूर्ण महाराष्ट्राचे आरोग्य कोल्हापूरच्या हातात आहे असं म्हटलं जातं. कारण आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री हे दोन्हीही कोल्हापूरचे आहेत. असं असलं तरी कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नव्याने उभारण्यात आलेले अत्याधुनिक डायलिसिस युनिट सध्या 2 ते 3 महिन्यापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 5 बेड क्षमतेचे हे डायलिसिस युनिट पूर्णपणे सज्ज असून उद्घाटनाअभावी अद्याप सुरू झाले नसल्याने परिसरातील रुग्णांना त्याचा लाभ मिळू शकलेला नाही. मुरगुडसह आसपासच्या ग्रामीण भागातील किडनी विकारांनी ग्रस्त डायलिसिससाठी कोल्हापूर, सांगली किंवा इतर शहराकडे धाव घ्यावी लागते. या उपचाराचा खर्च अनेकांना परवडणार नसल्यामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत मुरगुड ग्रामीण रुग्णालय सुरू होणारे मोफत डायलिसिस युनिट सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. या युनिटमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवण्यात आली असून रुग्णांना दर्जेदार सेवा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र युनिट पूर्णतः तयार असूनही मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करायचे असल्याने उद्घाटनाचा मुहूर्त ठरत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. 1 मे रोजी मंत्र्यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार होते, पण काही कारणास्तव ते करण्यात आले नाही. सर्व यंत्रणा सज्ज आहे, मात्र मंत्र्यांच्या उद्घाटनाचं मुहूर्त ठरत नसल्याने सर्वसामान्य जनतेला मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या डायलिसिस युनिटचे उद्घाटन करून सेवा सुरू करावी अशी मागणी आता लोकांकडून होत आहे. मुरगुड ग्रामीण रुग्णालयामधील डायलिसिस विभाग 1 मे रोजी मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते, तरी हे न झाल्यामुळे, रखडल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास होत आहे. कोल्हापूरला जाण्यास लागते, तसेच गारगोटीला जाण्यास लागते. तरी हे लवकरात लवकर उद्घाटन करून नागरिकांसाठी खुलं व्हावं. तसेच हे कागल तालुक्यामध्ये मंत्र्यांनी वेळ मिळत नाही म्हणजे ही दुर्दैवाचे बाब आहे आणि नागरिकांनी तीव्र नाराजी पसरत आहे. जय महाराष्ट्र. मी दिग्विजय पाटील, शिवसेना विभाग प्रमुख आणि माजी उपसरपंच भडगाव. मी आज आलो आहे ग्रामीण रुग्णालय मुरगुड येथे. डायलिसिसचा जो विभाग आहे ह्यो म्हणजे संपूर्ण त्याची तयारी झाली आहे, पण हा उद्घाटनच्या अभावी तसाच पडून आहे. तर यामुळे सर्व आमच्या 40 खेड्यातील लोक येथे येतात, त्यांचे खूप हाल होत आहेत. डायलिसिससाठी कोल्हापूर, राधानगरी, गारगोटीला जायला लागत आहे. तरी हा दवाखाना चांगला आहे व याचा डायलिसिस विभाग लवकरात लवकर चालू करावा अशी मी विनंती करतो. आणि नाही झाल्यास लवकर चालू, शिवसेना वतीने याचे गाजत वाजत आम्ही शिवसेना स्टाईलने उद्घाटन करू. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जराव भाट. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.